गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी आयाज मोहसेन। सर्वप्रथम पाहूया आजच्या ठळक बातम्या। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसकडून लाच घ्या, मतदान मात्र आप पार्टीलाच करा, अरविंद केजरीवाल यांचे आवाहन। राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा एकनाथराव खडसे यांनी दर्शवला विश्वास। रोड रोमियोंच्या छेडखानीला कंटाळून पिंपरीमधल्या एका अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न आणि ज्येष्ठ अभिनेत्री उमादेवी उर्फ बेबी शकुंतला यांचा वृद्धापकाळानं निधन। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर बातम्या। दिल्ली विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसकडून लाच घ्या, परंतु मतदान मात्र आप पार्टीलाच करा, असे दिल्लीच्या मतदारांना आवाहन करून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवा वाद ओढून घेतलाय। भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनेक वर्षांपासून लोकांची फसवणूक करत आहेत। तुम्ही त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेतल्यानंतर आमच्या पक्षाला मतदान करा आणि त्यांना फसवा, असेही केजरीवाल म्हणालेत। हा निवडणुकीचा काळ आहे। भाजपा आणि काँग्रेसचे लोक तुम्हाला पैशांचे आमिष दाखवतील। हा पैसा नाकारू नका, तो घ्या। आणि काही जणांनी 2G घोटाळ्यातून तर काहींनी कोळसा घोटाळ्यातून लुटलेला हाच पैसा आहे। आणि या पक्षांचे कार्यकर्ते तुमच्याकडे आले नाहीत तर त्यांच्या कार्यालयात तुम्ही जा, आम्ही तुमची वाट पाहत होतो पण तुम्ही आला नाहीत, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्या, असेही केजरीवाल यांनी म्हटलंय। या दोन्ही पक्षांकडून पैसे घ्या, पण आपली मते ही आप पार्टीलाच द्या। आपण यावेळी त्यांना मूर्ख बनवूया। हे लोक गेल्या 65 वर्षांपासून आपल्याला मूर्ख बनवत आहेत, असे उत्तमनगर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी दक्षिण दिल्लीतील नोएडा भागात घेतलेल्या सभेत केजरीवाल म्हणाले। राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या 100 कोटी रुपये निधीसाठी राज्य सरकार हमी द्यायला तयार आहे, अशी रोखठोक ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे। केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी मुंबईत दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री खडसे यांनी राज्यात अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली। तसेच केंद्राकडून मौलाना आझाद महामंडळाला 100 कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे। त्यासाठी लवकरच राज्य शासन हमी द्यायला तयार आहे व तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी ही माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे। रोड रोमियोंच्या छेडखानीला कंटाळून पिंपरीमधील एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना 16 जानेवारीला झाली। गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या पीडितेचा मध्यरात्री मृत्यू झाला। गेल्या 17 दिवसांपासून ती कोमामध्ये होती। रोड रोमियोंबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केलाय। या प्रकरणी पोलिसांची संपूर्ण कारवाईत संशय व्यक्त होत आहे। पोलिसांवर तसा आरोप आहे की डॉक्टरांच्या माध्यमातून पोस्टमार्टम घाईघाईत आटोपून घेण्यात आला असून आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। त्याशिवाय या प्रकरणातील एका महिला पोलिसाच्या तपासावर सुद्धा शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। पिंपरीमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची परिसरातील काही रोड रोमियो छेड काढत होते। या रोमियोंच्या छेडखानीला ही मुलगी हैराण झाली होती। या छेडखानीला कंटाळून त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात तिनं अनेक फेऱ्या घातल्या, पण पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही, असे मुलीच्या आईवडिलांचे म्हणणे आहे। या संदर्भात तक्रार करण्यासाठी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खेटा घातल्यानंतर MIDC भोसरी पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करून घेतली होती। त्या नैराश्यातूनच मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय। ज्येष्ठ कार्टूनिस्ट आणि कॉमन मॅन व्यंगचित्राला जन्म देणारे व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 94 वर्षीय RK लक्ष्मण यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय, मात्र त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे कुटुंबियांनी म्हटलंय। लक्ष्मण यांची काल डायलिसिस चाचणी घेण्यात आली, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे। यापूर्वी त्यांना फुफ्फुस आणि किडनीचाही त्रास होत होता, तर 2010 मध्ये पक्षाघातही झाला, त्यामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हतं। मात्र तरीही त्यांनी कुंचला कधी खाली ठेवला नाही। त्यांनी कार्टून आणि स्केचिंग चालूच ठेवलं। लक्ष्मण यांचं कॉमन मॅन हे कार्टून अनेक दशक चर्चेत राहिलं। कॉमन मॅनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्यानं जनतेनेही ते उचलून धरलं। 1950 पासून सुरू केलेली कार्टून यात्रा गेल्या काही वर्षांपर्यंत निरंतर सुरूच होती। गेल्या काही दिवसांपर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीसोबत स्वतःला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं।
मात्र प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांचा प्रवाह आकुंचन पावला। ज्येष्ठ अभिनेत्री उमादेवी उर्फ बेबी शकुंतला यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। त्या 82 वर्षांच्या होत्या। उमादेवी या बेबी शकुंतला या नावानंच ओळखल्या गेल्या। लहानपणापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली। 10 वाजता या प्रभात फिल्म कंपनी निर्मित चित्रपटात त्यांनी 6व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती। बेबी शकुंतला यांनी यानंतर जवळपास 60 मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं। तसंच शकुंतला यांनी 40 हिंदी चित्रपटात सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली। PS मुंदे आणि लहरे चित्रपटाच्या त्यांच्या भूमिका या विशेष गाजल्या। गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर आम्ही परत येत आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये पुन्हा एक वार आपलं मनपूर्वक स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। राज्यात सलग 15 वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं एसटी गाड्यांना टोलमधून वगळण्याच्या अनेकदा घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात तसा निर्णय घेतला गेला नाही। परिणामी गेल्या 14 वर्षात एसटी महामंडळाला टोलपोटी सुमारे 988 कोटी रुपये मोजावे लागले आहेत। त्यामुळे एसटी टोलमुक्त व्हावी यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून एसटी टोलमुक्तीचा निर्णय लवकरच घेऊ असे रावते यांनी म्हटलंय। गेल्या 14 वर्षात एसटीचा तोटा 1200 कोटी रुपयांवर गेला असून त्यात टोलवर झालेल्या 988 कोटी रुपयांचा सुद्धा समावेश आहे असे रावते यांनी निदर्शनास आणून दिले। जगभरात आपल्या वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या वोल्वो कंपनीच्या दणकट बसगाड्यांना राज्य परिवहन महामंडळाने वेगळाच लगाम घातला आहे। ताशी 100 ते 120 किलोमीटरच्या वेगातही जराही न हलणाऱ्या या गाड्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी या नावाखाली 80 किलोमीटर प्रति तास या वेगापुढे जातच नाहीत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाड्यांना वेगमर्यादा घालण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगितले गेले। पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी ती म्हणजे सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे। याबाबतची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यात पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी राम शिंदे बोलत होते। सध्या सुट्ट्याच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर फक्त 68 रुपये भत्ता मिळतो, मात्र यापुढे पोलिसांना त्या दिवसासाठी दुप्पट पगार दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। याशिवाय सुमारे 20,000 पोलिसांना शासकीय निवासस्थानं मिळाली नाही अशी कबुलीही गृहराज्यमंत्र्यांनी दिली। त्यासाठी ही राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काही दिवसांकरिता भारत दौऱ्यावर येत आहेत। त्या दरम्यान पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर काही दहशतवादी कृत्य झालं तर पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दमही अमेरिकेने दिलाय। अमेरिकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 26 जानेवारीला भारतात येत आहेत। ओबामा हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष असतील। ओबामांच्या दौऱ्यानिमित्त भारत आणि अमेरिकेने सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी करून ठेवली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्तानं ओबामा दिल्लीतील राजपथावर सुमारे 2 तास असतील। आता बातमी बिहारमधून। बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका विद्यार्थ्याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजल्यावर 40 घरे जाळण्यात आली, तसेच 3 जिवंत जाळण्यात आले आणि दोघांचा होरपळून मृत्यू झाला। ही घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यात सरैया भागातील अजितपूर बहिवलपुरा गावातील आहे। प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यावर तरुणीच्या नातेवाईकांनी गेल्या आठवड्यात प्रियकर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याची हत्या केली। त्यानंतर हल्लेखोरांनी अजितपूर बहिवलपुरा गावात तब्बल 40 घरांना आग लावली। अनेक वाहने जाळण्यात आली। प्रियकर विद्यार्थी एका आठवड्यापासून बेपत्ता होता। त्यानंतर 18 जानेवारीला दुपारी गावापासून जवळच असलेल्या एका शेतात पोत्यामध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला। याचाच परिणाम म्हणून परिसरात हिंसा भडकल्याचे डीएम अनुपम कुमार यांनी सांगितलं। सध्याच्या स्थितीत सीतामढी, मुझफ्फरपूर, छपरा व वैशाली जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस घटनास्थळी तैनात करण्यात आले। याशिवाय लष्कराच्या 300 जवानांना पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे भारतीय खाद्य निगमच्या निमित्तानं एका कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये उपस्थित होते। वासुदेवानंद महाराज यांनी 10 मुलांना जन्म द्यावा या संदर्भात पासवान यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। जे लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतात त्या लोकांना सरकारशी काही घेणं देणं नाही। हे लोक आहेत ते फक्त सरकारवर काळीमा फासण्याचा प्रयत्न करत असतात आणि आमचंही अशा लोकांशी काही घेणं देणं नाही आणि म्हणूनच साक्षी महाराजांना नोटीस देण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलंय। दिल्लीच्या एक्झिट पोलवर केजरीवाल यांना दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलवर रामविलास पासवान यांनी म्हटले की भलेही एक्झिट पोल त्यांच्या बाजूने असले तरी सरकार चालवणे ही वेगळी गोष्ट आहे। तेथेच मुख्यमंत्री आहे की जे 26 जानेवारीच्या पहिले चादर ओढून झोपले आहेत।
तुम्हाला सरकार नव्हतं बनवायचं, काँग्रेसच्या बळावर सरकार बनवले आणि मग आता चालवलं का नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या जो प्रधानमंत्री का जो हमारा स्पोक्समैन है, गवर्नमेंट का स्पोक्समैन है, बकिए कौन संगठन क्या बोलता है उससे हमको कोई मतलब नहीं है और उस विवाद में हम पड़ना भी नहीं चाहते हैं. जितना एक मिनट उस विवाद में जितना ही सरकार की तरफ से हम बोलेंगे उतना ही उनको महत्व मिलेगा. इसलिए उसको इग्नोर करना ही सबसे बढ़िया जगत तरीका है. आप पार्टी के सांसद हैं तो उनके खिलाफ में कार्रवाई की जा रही है ना. मोदी जी का कंट्रोल का मतलब नहीं. मोदी जी भारत सरकार के प्रधानमंत्री हैं, पार्टी भारतीय जनता पार्टी है, भारतीय जनता पार्टी उस पर कार्रवाई कर रही है. मित्रांनो, तुर्तास या बातमीपत्रात इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.